नमस्कार सगळ्यांना. सेवा सदन फेसबुक लाईव्ह वरती मी डॉक्टर अमृता दाते स्वागत करते. आपल्याला दिलगिरी व्यक्त करते की एक 10 मिनिटं उशीर झालेला आहे. तरी आजचा विषय जरा वेगळा आहे आणि गंभीर असला तरी तो हाताळायला आपल्याकडे एक्सपर्ट लोक आज हजर झालेली आहेत. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन म्हणून आपण साजरा करतो. भारताची लोकसंख्या जर आपण बघितली तर 140 कोटीच्या जनतेमध्ये अजूनही कुठे 400 किंवा 500 अवयवदाना वर्षभरात होतात. ही जरा जाणून घेण्याची भाग आहे का म्हणून. तर आज आपल्याकडे अवयवदान विशेष दिनाबद्दल जे जागरूकता आपण पसरवलेली करणार आहे त्याच्यासाठी आमंत्रित केलेले आहेत डॉक्टर झिरपे सर. आता झिरपे सरांबद्दल आपण काय बोलायचं. झिरपे सर हे माझे गुरु आहेत आणि गेले 30हून अधिक वर्ष अवयवदानासाठी कार्यरत आहेत. रुबी हॉलमध्ये त्यांनी न्यूरोट्रॉमा युनिट स्थापित केले. क्रिटिकल केअर मध्ये झिरपे सरांचं काम खूप वाखाणण्याजोगं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते क्रिटिकल केअर एक्सपर्ट किंवा इंटेन्सिव्हिस्ट आपण म्हणतो तसे आहेत. सरांचं काम बघायला गेलं तर असंख्य टेक्स्ट बुक्स मध्ये त्यांचे चॅप्टर्स आहेत. खूप शोध निबंध आहेत. बोलू तितकं कमी एवढं त्यांचं काम आहे आणि विशेष करून त्यांचं काम अवयवदानासाठी ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी खूप वाखाणण्याजोगं आहे. तर आज आपल्याला जेव्हा आपण अवयवदानाबद्दल बोलतोय तेव्हा सामान्य माणसाच्या मनात खूप शंका, भीती अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी म्हणून झिरपे सर आपल्याला खूप मदत करतील. सर तुमचं खूप खूप स्वागत आणि आभार. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आलात. त्याचबरोबर आपल्याकडे या सेवा सदन ऑर्गन ट्रान्सप्लांट टीमचे सगळे मेंबर्स आहेत. माझ्या बरोबर डॉक्टर केतकी आहेत ज्या न्यूरोलॉजिस्ट आहेत. निमहॅन्स मधनं बँगलोर मधनं शिक्षण घेऊन गेले 5 ते 7 वर्ष इथे कार्यरत आहेत. केतकी मॅडम तुमचं स्वागत. आणि आपल्याकडे डॉक्टर योगेश येडगे सर जे फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्यांचं पण स्वागत. डॉक्टर रोहित चड्ढा सर त्यांचं स्वागत. तसेच आपले ऑर्गन डोनेशनचे कोऑर्डिनेटर डॉक्टर मयुरेश आणि आपल्या NGOच्या डॉक्टर मीनाक्षी यांचं आपल्याकडे खूप स्वागत. तर इथून पुढे मी डॉक्टर मयुरेशकडे माईक हँडओव्हर करते. आपले प्रश्न चर्चा सत्र ते चालू करतील. मीनवाईल सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आग्रहाची विनंती आहे कुठली शंका असल्यास आम्हाला ती कळवत राहा म्हणजे आम्ही तुमच्या शंका आमच्या एक्सपर्ट्स पर्यंत पोहोचवून त्या निरसन करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. हॅलो, गुड मॉर्निंग सर. झिरपे सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की अवयवदानाची गरज आता सध्या भारतामध्ये भारतासाठी किती आहे आणि त्याचा कोणाला फायदा प्रोसेस आहे एक्झॅक्टली. गुड मॉर्निंग. सर्वप्रथम सेवा सदन आणि डॉक्टर अमृता यांचे मी आभार मानतो की हा अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही अशा सोशल मीडिया थ्रू डिस्कशनला घेतला. कारण ह्या विषयावर आपण जेवढं जागरूकता निर्माण करेल तेवढी कमीच आहे. आणि मला तुम्हाला अगदी क्लिअरली सांगायचं की हे फक्त सामान्य माणसांमध्ये किंवा आपण कॉमन पब्लिक मध्येच त्याचा नॉलेज कमी असं नाही. इव्हन डॉक्टरांमध्ये पण भरपूर अज्ञान आहे. त्यामुळं मी डॉक्टरांना आणि सामान्य पब्लिकला वेगळं पाहत नाही. ज्यावेळेला मी बोलतो त्यावेळेला ते सर्वांसाठी समान असतं. आता तुमचा प्रश्न आहे की ह्याची गरज कोणाला आहे. जर तुम्ही आत्ताचे स्टॅटिस्टिक्स बघितलं तर दरवर्षी राऊंड अबाउट 8 to 9 मिलियन लोक मृत्यू पावतात. त्यातले 1 to 4% हे ब्रेन असतात. म्हणजे राऊंड अबाउट 84,000 to 36,000 म्हणजे साधारण 8,000 ते 36,000 लोक हे ब्रेन असतात. आणि त्यातले फक्त लेस दॅन 1% लोकांमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं. त्यामध्ये तुम्ही प्रमाण बघितले अत्यंत कमी आहे. अत्यल्प म्हणतो ना तसं हे प्रमाण आहे. हे अवयव जातात कुणाला. आपण जर हे एवढं डिस्कस करणार असेल
तर आपल्याकडे हार्ट फेल्युअरचे पेशंट असतात, किडनी फेल्युअरचे पेशंट असतात, लिव्हर फेल्युअरचे पेशंट असतात, बर्नचे पेशंट असतात ज्यांना स्किनची गरज असते, काही लोकांना पॅनक्रियासची गरज असते डायबिटीसच्या लोकांना. आता हे लोक मिझरेबल लाईफ जगत असतात. म्हणजे डायलिसिसचे पेशंट 10, 15, 20 वर्ष डायलिसिसवर असतात आणि आपण जर जाऊन बघितलं तर डायलिसिस फॅसिलिटीज, डायलिसिस मध्ये होणारे त्रास, डायलिसिस नंतर आणि आधी होणारे त्रास, त्यांचं लाईफ इज लाईक आपण त्याला मिझरेबल लाईफ म्हणतो. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे सगळे लोक ऑर्गनची वाट बघत असतात. आता त्याला दोनच पर्याय आहेत, लाईव्ह ऑर्गन देणे, जवळपासच्या नातेवाईकांनी त्यांच्या देणे, जे आपल्या गव्हर्नमेंटच्या सिस्टीम थ्रू जाणे, किंवा आपण कॅडावर ऑर्गन डोनेशन म्हणतो, म्हणजे ब्रेन डेड, म्हणजे मेंदू मृत पावल्यानंतर जे ऑर्गन्स येतात त्याने. जर समजा एक व्यक्ती जो मेंदू मृत आहे तर तो 8 जणांचं लाईफ वाचू शकतो. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर आता जे अवेलेबल ऑर्गन्स आहे आणि ज्यांची गरज आहे त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे हे जे पेशंट आहेत, हे सगळे हार्ट फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, ह्या सगळ्या लोकांना या ऑर्गनची जरुरी आहे. आणखीन एक प्रश्न असा विचारायचा होता की हे सगळं गव्हर्नमेंट थ्रू कंडक्ट केलं जातं का? कोणकोणत्या ऑर्गनायझेशन यासाठी काम करतात? आणि एखादा अवयव एखादा पेशंटला दान करायचा असेल तर तो कोणाला मिळणार, याची काही प्रोसेस अशी फिक्स्ड आहे का? आपलं गव्हर्नमेंट ह्याबाबत अत्यंत उत्तमरित्या काम करत आहे. ह्याची सर्वोच्च बॉडी त्याला नोटो म्हणतात, म्हणजे नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द टिश्यू अँड द ऑर्गन ट्रान्सप्लांट. नोटो ही आपली सुप्रीम बॉडी आहे जी दिल्लीमध्ये तिचं हेडक्वार्टर आहे. त्यानंतर त्यांनी रोटो केलेले म्हणजे रिजनल ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन असतं. त्यानंतर सोटो म्हणजे स्टेट लेवलला एक ऑर्गनायझेशन असतं. त्यानंतरला ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट. तर तुम्ही बघितलं ना, प्रत्येक लेअरला त्यांनी ह्या अशा गव्हर्नमेंट बॉडीज आहेत की जे आपल्याला गाईड करतात, ज्या ह्या सगळ्या ह्याच्यावर मॉनिटरिंग करतात आणि हे बघतात की प्रॉपरली ऑर्गन्स त्या लोकांपर्यंत पोहोचतात का. हे कुणाला पोहोचतात तर त्याची एक नॅशनल रजिस्ट्री आहे. समजा एखादा किडनी फेल्युअरचा पेशंट असेल आणि त्याला ऑर्गनची गरज असेल तर त्यांनी प्रथम जाऊन ऑर्गन डोनेशनसाठी त्याची रजिस्ट्री करावी लागते. ती रजिस्ट्री ही नॅशनल रजिस्ट्री असते. त्याचे क्रायटेरिया आहेत, त्याचे क्रायटेरिया हे गव्हर्नमेंटने बनवलेले आहेत आणि ती लिस्ट सर्वांना पाहता येईल अशी असते, म्हणजे ती वेबसाईटवर असते. म्हणजे असं नाही की फक्त हॉस्पिटल आपापली लिस्ट होतं, ती नॅशनल रजिस्ट्री असते. त्यामुळे समजा बिहारमध्ये एखादा ब्रेंडेड पेशंट असेल आणि त्याचे ऑर्गन्स जर रिसीव्ह केले तर ते नॅशनल रजिस्ट्रीच्या लिस्टनुसार जातात. कोणीही त्याच्यामध्ये जम्प करू शकत नाही किंवा कुणालाही फेवर केलं जात नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट एक अत्यंत चांगली गोष्ट केली की त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवलेली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि कोणीही त्या लिस्टला ऍक्सेस करू शकतो. समजा उद्या मला विचारायचं की माझा नंबर कुठे आहे, तर मी जाऊन त्या लिस्टमध्ये जाऊन बघू शकतो की रजिस्टरमध्ये नंबर कुठे आहे. त्यामुळं ह्यामध्ये वेगळ्या गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये नोटो, रोटो, टोटो आणि ZTCC, तसेच काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ऑर्गन अवेअरनेसचं काम करतात. जसं मोहन फाउंडेशन तामिळनाडूमध्ये आहे किंवा रिबर्थ पुण्यामध्ये आहे आणि अशा येऊन सेवा सदनात तुम्ही पण हे ऑर्गन डोनेशन अवेअरनेसच काम करतात. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन ह्या अवेअरनेसचं काम करतात. पण मेनली रजिस्ट्री मेंटेन ठेवायचं आणि ती फॉलो करायचं, मॉनिटर करायचं आणि त्याला जस्टिफाय करायचं हे गव्हर्नमेंट एजन्सीज करतात. मला वाटतं सरांनी ही खूप महत्वाची माहिती सामान्य माणसांसाठी सांगितलेली आहे की जे अवयवदान होतं त्याच्यात कुठेही फेरफार, कुठेही वशिलेबाजी, कुठेही फायनान्शियल मॅटर्स हे राहत नाही. ती स्वयंपूर्ण आहे आणि ती डायरेक्ट गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये आहे. त्याच्यामुळे मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता आपल्या अवयवाचे योग्य त्या माणसांनाच उपयोग होईल अशा पद्धतीने मला वाटतं गव्हर्नमेंटने सगळी सोय केलेली आहे. धन्यवाद सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट क्वेश्चन माझा केतकी मॅम साठी आहे. जसं आता सरांनी सांगितलं की जे पेशंट ब्रेन डेथ डिक्लेअर आपण करतो ते ऑर्गन डोनेशन करू शकतात. तर ब्रेन म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचे निकष कोणत्या टेस्टवरती, कोणत्या बेसिसवरती केलं जातं? सो ब्रेन डेथ म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युअल डेथ आणि ब्रेन डेथ मध्ये काय फरक आहे? ब्रेन डेथ सर्वसामान्यांसाठी म्हणायचं झालं, आवाज येतोय? येतोय मॅडम. सर्वसामान्यांसाठी सांगायचं झालं तर एखादं पेशंट ज्याचं ब्रेनचं फंक्शनिंग ऍब्सोल्युटली बंद झालेलं आहे पण त्याचं बाकी ऑर्गन्स फंक्शनिंग आर्टिफिशियल व्हेंटिलेशन किंवा आर्टिफिशियल मशीन्सवर चालू आहे. म्हणजे ब्रेन कडून येणाऱ्या संवेदना किंवा रिफ्लेक्सेस त्यांचे थांबलेले आहेत, परंतु आपण इंटरव्हेन्शन केल्यामुळं किंवा आपण अग्रेसिव्ह ट्रीटमेंट केल्यामुळं त्यांचे बाकीचे
ऑर्गन्स जसं की हार्ट, किडनीज, लंग्स हे सगळे फंक्शनिंग स्टेटमध्ये आपण ठेवू शकत आहोत. पण अशा प्रकारचा तो कोमा असतो की त्याच्यामधून बाहेर पेशंट येईल असं आपल्याला जेव्हा वाटत नाही, तर ह्यासाठी काही क्रायटेरिया असतात ज्याला आपण ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस असं म्हणतो. तर त्या रिफ्लेक्सेस बद्दल मी थोडक्यात सांगते. तर आपण काय काय चेक करू शकतो त्यांचं, तर आता आमच्या मेडिकल टर्म्स मध्ये कॉर्नियल रिफ्लेक्स असतो किंवा डोळ्याचा रिफ्लेक्स म्हणतो आपण त्याला, किंवा आपण कानाचं स्टिम्युलेट करून डोळ्यातनं काही रिस्पॉन्स येतोय का बघतो, किंवा डोळ्याची हालचाल कशा प्रकारची होतीये ज्याला आपण ऑक्युलोकेफॅलिक रिफ्लेक्स म्हणून म्हणतो, ती कशा प्रकारची हालचाल होतीये. ज्या पेशंटचा ब्रेनस्टेम नावाचा ब्रेनचा जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने फंक्शनिंग असेल तर हे रिफ्लेक्सेस आपल्याला दिसतात. याचा अर्थ या पेशंटमध्ये हे जेव्हा रिफ्लेक्सेस निगेटिव्ह येतात त्याचा अर्थ हा पेशंट या मेडिकल कंडिशन मधून रिकव्हर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपण काही पेनफुल स्टिम्युलस देऊन बघतो की काही फेशियल रिस्पॉन्स आहे का, किंवा हे सगळे ब्रेनस्टेम रिस्पॉन्सेस चेक केल्यानंतर आपण ऍपनिया टेस्ट म्हणून टेस्ट असते, म्हणजे त्यांचं रेस्पिरेशनची टेस्ट नीट आहे का नाही चेक करतो. त्यानंतर आपण त्यांचा कॉफ रिफ्लेक्स म्हणजे गॅग रिफ्लेक्स ज्याला आपण म्हणतो की घशाला टोचल्यानंतर जो नॉर्मल खोकल्याचा रिस्पॉन्स आहे तो येतोय का नाही, असे काही आमचे 5-6 रिस्पॉन्सेस असतात. ते चेक केल्यानंतर आम्ही ऍपनिया टेस्ट म्हणून टेस्ट असते त्याच्या इकडे वळतो. आता हे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस एकदा बघून पुरेसं नाही. ज्या वेळेला ट्रीटिंग फिजिशियनला लक्षात येईल की ह्या पेशंटला ब्रेनस्टेम रिस्पॉन्सेस नाही आहेत, त्यावेळेला ट्रीटिंग फिजिशियन एक असेसमेंट करतो ज्याने तो काय काय कारणं आहेत ज्यामुळे हा पेशंट कोमामध्ये आहे किंवा बेशुद्ध आहे ह्याची टेस्टिंग चालू करतो. म्हणजे असं काही कारण आहे का जे रिव्हर्सिबल आहे किंवा जे ट्रीट होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल पेशंट एखादा खूप शॉक मध्ये असेल, म्हणजे सेप्टिक शॉक असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं, त्या शॉक मध्ये असेल, अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा पेशंट बेशुद्ध असू शकतो. किंवा हेड इंजुरी झाली असेल त्याच्यानंतर सुद्धा बेशुद्ध असू शकतो, किंवा रक्तातले काही क्षार कमी जास्त झाले तरी सुद्धा बेशुद्ध असू शकतो. सो असे जे करेक्ट करण्यासारखे ज्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल कॉजेस, असे काही रिव्हर्सिबल कॉजेस रूल आउट केल्यानंतर आपण ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस चेक करतो. आता हे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस क्लिनिशियन्स, फिजिशियन्स, इंटेन्सिव्हिस्ट चेक करू शकतात आणि ते दोनदा चेक केले जातात. फर्स्ट टाइम आपल्याला जेव्हा ट्रीटेबल कॉजेस आपण नाहीये, ह्याच्यामध्ये ट्रीट करण्यासारखं काही नाहीये असं जेव्हा डायग्नोज करतो त्यावेळेला एकदा आपण हे रिफ्लेक्सेस चेक करतो आणि 6 तासाच्या नंतर एक दुसरी टीम ऑफ डॉक्टर्स ज्याच्यामध्ये प्रेफरेबली न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन्स असतील, हे ती ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेसची पूर्ण प्रक्रिया सेकंड टाइम करतात. ज्या वेळेला दोन्ही वेळेला कोणतेही ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस दिसत नाहीत त्यावेळेला आपण ऍपनिया टेस्ट म्हणून एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन एफर्ट पेशंटचा किती आहे हे आपण चेक करतो विदाउट द व्हेंटिलेशन. आणि जेव्हा हे सगळे पॅरामीटर्स आपण चेक करतो आणि फुलफिल करतो त्यावेळेला आपण त्याची ब्रेन डेथ किंवा ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करतो. डॉक्टर मयुरेश, हे असे पॉइंट्स घेऊन आपण साधारण डायग्नोसिस करतो. ते थोडे मी जास्त डिटेलमध्ये सांगितले नाहीत, पण एक 6 पॉइंट्स ऑफ ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस फॉलोड बाय ऍपनिया टेस्ट ही एक प्रोसिजर आहे. सो हे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस चेक केल्यानंतर व्हॉट इज द नेक्स्ट प्रोसिजर. सर, हे सगळं होत असताना फर्स्ट टाइम जेव्हा पेशंट आपल्याला आयडेंटिफाय होतो की हा पेशंट प्रोबेबल ब्रेन डेथच्या प्रोसेसमध्ये ऍड झालेला आहे आणि त्याचं आपण असेसमेंट चालू केलंय, तर लगेच आपले जे ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहेत त्यांना अलर्ट केलं जातं आणि ते एक प्रक्रिया चालू करतात ज्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या पॉइंट्स वरती डील करतात. म्हणजे प्रायमरी ट्रीटिंग फिजिशियन असेल किंवा सेकंड टाइम जे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस चेक करणारी फिजिशियन्सची आणि न्यूरोलॉजिस्टची टीम असेल जे कमिटीमध्ये एनरोल्ड असतील, ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन, त्यांचं नातेवाईकांबरोबरचं कोऑर्डिनेशन किंवा झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरला इन्फॉर्म करणं, हॉस्पिटलचं आणि त्यांचं कोऑर्डिनेशन, हे सगळं ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर करत असतो. ओके, सो बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात की कोणत्या प्रकारच्या पेशंटमध्ये आपण ही ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकतो. तर कुठल्याही प्रकारच्या मेडिकल डायग्नोसिसमध्ये ज्याला इरिव्हर्सिबल ब्रेन डॅमेज होतो आणि बाकी ऑर्गन्स रिलेटिव्हली प्रिझर्व्ड आहेत
त्याच्यामध्ये आपण ऑर्गन डोनेशनची किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटची प्रोसेस करू शकतो. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की जे ट्रॉमाचे पेशंट असतात, जसं की हेड इंजुरी किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, तर हे जेव्हा पेशंट असे येतात तेव्हा त्यांची एक मेडिको लिगल केस रजिस्टर झालेली असते. तर अशा लोकांमध्ये पण आपल्याला करता येतं का? तर ज्या लोकांनी ऑर्गन डोनेशनसाठी प्लेज केलेला आहे किंवा ज्यांचे रिलेटिव्ह परमिशन देतात, अशा मेडिको लिगल केसेस मध्ये सुद्धा आपण ही सेम प्रोसेस कंटिन्यू करू शकतो. फक्त आपल्याला पोलीस किंवा ज्युडिशियल सिस्टीमची जास्त इन्व्हॉल्वमेंट लागते, त्यांची कन्सेंट लागते आणि त्यांना ह्याच लोकांना जर पुढे जाऊन पोस्टमॉर्टम किंवा पीएम लागणार असेल आणि ते पीएम साठी अधिकृत सेंटर असेल तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बरोबर पीएम ची प्रोसेस सुद्धा आपल्याला करता येते, किंवा ऑर्गन रिट्रीव्ह केल्यानंतर ऑर्गन्स आपण ते रिसीव्ह केल्यानंतर मग सुद्धा पोस्टमॉर्टम सेंटरला शिफ्ट करून करता येतं. सो मेडिको लिगल केसेस मध्ये थोडंसं आपल्याला लोकल पोलीसचं कोऑपरेशन, मॅनेजमेंटचं कोऑपरेशन हे जर लाभलं तर आपण या ट्रॉमाच्या किंवा हेड इंजुरीच्या पेशंट्स मध्ये पण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची प्रोसेस इनिशिएट करू शकतो. बरोबर आहे. मला झिरपे सरांना असं विचारायचं की जर एखादा पेशंट जर त्याच्यामधले जी ब्रेकिंग बॅड न्यूज असतात ती संवेदनशीलता कशी ओळखावी, कारण त्याच्याबद्दल कसं पेशंटला पटवून द्यावं, त्याच्याबद्दल थोडंसं झिरपे सरांनी गाईड करावं. थँक्यू डॉक्टर योगेश. हा अत्यंत महत्वाचा मुलगा आहे की ब्रेकिंग बॅड न्यूज, जसं आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. दुर्दैवाने ज्यावेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला असा काही प्रकार मेडिकल शिक्षणामध्ये नव्हता, कम्युनिकेशन स्किल्स. पण आता गव्हर्नमेंटनी फर्स्ट एमबीबीएस पासून कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. कारण डॉक्टर खूप हार्डवर्किंग असतात, डॉक्टर खूप सिन्सिअर असतात, डॉक्टर खूप इमोशनल असतात, पण डॉक्टरांचं कम्युनिकेशन स्किल एवढं चांगलं नसतं कारण दे आर इन्व्हॉल्व इन द मेडिकल. आता जर तुम्ही परिस्थिती समजून घ्या, कुठले पेशंट्स ब्रेन डेड होतात, एक तर ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा नॉन ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी. म्हणजे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे ज्यांना रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला मार बसलेला आहे, आणि दुसरं कुठले होतात की ज्यांना मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय किंवा मेंदूमध्ये रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे मेंदूचा भाग खराब झालेला आहे. ह्या लोकांमध्ये जनरली आपण मेंदू मृत झाल्यानंतर ऑर्गन डोनेशन कन्सिडर करू शकतो. आता पहिला पार्ट ज्याच्यामध्ये अपघातानंतर मेंदूला जास्त मार बसला आणि तो मेंदू मृत झाला. आता ह्या परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. बहुतेक वेळेला हे ऍक्सिडेंट जे असतात ही तरुण मुलं असतात. दुर्दैवाने जर तुम्ही मेजॉरिटी बघितली ती सगळी तरुण मुलं असतात. हे अनएक्सपेक्टेड असतं, म्हणजे आपल्या फॅमिलीज आर नॉट प्रिपेअर्ड ॲट ऑल. एकतर घरातला कर्ता पुरुष असतो, कमावणारा फॅमिली मेंबर असतो, तरुण असतो, मेंटली प्रिपेअर्ड नाही, आणि तो मेंदू मृत झालेला. आता ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट फॅमिलीला तुम्हाला ॲश्युअर द्यायला पाहिजे की आम्ही सर्व काही करतोय, आम्ही सर्व काही केलं आहे, आम्ही सर्व काही कंटिन्यू केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेला तुमच्यासमोर बसतो त्यावेळेला मेंदू मृत झालाय म्हणून ऑर्गन दान किंवा अवयव दानासाठी डिस्कशन करायला बसतच नाही. तेव्हा प्रत्येक पहिल्या वेळेला आम्ही काय करतो की फॅमिलीला समजावून घेतो, फॅमिलीला कॉन्फिडन्स मध्ये घेतो, ज्याला आम्ही आय कॉन्टॅक्ट म्हणतो. आता आपण ज्यावेळेला बसतो फॅमिली बरोबर तर ते खूप महत्वाचं आहे की आपण कुठल्या रूम मध्ये बसतो, कॉरिडॉरमध्ये कधी बोलायचं नसतं किंवा जाता येता कधी ह्या अशा सिरियस गोष्टी सांगायच्या नसतात. प्रॉपर गुड सनलाईट असलेल्या रूम मध्ये फॅमिलीला बसून त्यांना चहा, कॉफी, पाणी ऑफर करायची. म्हणजे इट इज एम्पथी, नॉट द सिम्पथी. तुम्ही सिम्पथी नका दाखवू, तुम्ही त्यांना एम्पथी, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. त्यानंतर कधी अक्रॉस द टेबल बसायचं नाही, कारण ते कन्फ्रंटेशन सारखं असतं. तुम्ही इन्फॉर्मेशन देत नाहीये, तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन त्यांच्या सामावून घेत आहे. त्यामुळे जनरली आम्ही त्यांच्या बाजूला बसायचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगतो की वी आर वन ऑफ यू. आम्ही डॉक्टर आहोत, आम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती आहे, आम्हाला ह्या सर्व गोष्टी करतोय. पण जर त्यांना वाटले की बाबा हा आपल्यापैकीच आहे तर ते जास्त कोऑपरेट करतात. त्यामुळं अशा तरुण मुलांमध्ये अनएक्सपेक्टेड ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगावं लागतात की काय झालंय, ऍक्सिडेंट कसा झालाय, मेंदूला कुठं मार बसलाय, स्कॅनिंग किती केलंय, न्यूरोसर्जन कधी बघितले, ऑपरेशन झालंय का नाही, त्यानंतरचा त्याचा रिस्पॉन्स काय आहे. आता 48 तास झालेत, 72 तास झालेत, मेंदू सोडला तर बाकीचे सगळे अवयव चालू आहेत. हे सर्व सांगितल्यानंतर म्हणजे थोडक्यात ब्रेकिंग बॅड न्यूज इज अ आर्ट, ब्रेकिंग बॅड न्यूज इज अ प्रोसेस, इट इज नॉट वन टाइम. म्हणजे असं कॉरिडॉरमध्ये भेटल्याने सांगितलं की अरे तुमचा पेशंट खूप सिरियस आहे, गंभीर आहे, त्याचा मेंदू मृत झालाय, अत्यंत चुकीचं आहे. दे नीड युअर टाइम, दे नीड युअर स्पेस, दे नीड युअर एम्पथी.
त्यामुळे ह्या प्रोसेसला फॉलो करायला पाहिजे. कित्येक वेळेला आम्ही युनिट मधला सिनियर किंवा अनुभवी माणसाला ह्या गोष्टी जास्त बोलायला सांगतो. कित्येक वेळेला टीम अप्रोच असतो. त्यांना 2-3 काउन्सिलिंग लागू शकतात. एकाच काउन्सिलिंग मध्ये होत नाही. सकाळी तुम्ही त्यांना सिरियसनेस सांगितला, दुपारी तुम्ही त्यांना सिरियसनेस परत सांगितला, संध्याकाळी परत तुम्ही त्यांच्याशी बोलला, तर एका दिवसामध्ये तुम्ही 3-4 वेळा त्यांच्याशी रॅपो डेव्हलप करता. त्यामुळे ब्रेकिंग बॅड न्यूज खूप गंभीरपणे घ्यायला पाहिजे. मुळात आपण सगळे संवेदनशील आहोत. त्या फॅमिलीनी त्यांच्या घरातला तरुण करता अनएक्सपेक्टेडली पूर्वी जर ह्या सगळ्याच्यामध्ये अडकला असेल तर आपल्याला तेवढंच सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे. त्याच्या उलट ज्यावेळेला तुम्ही मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा मेंदूला जाणारा रक्तपुरवठा बंद होतो, ते जनरली 60+ असतात. त्यामध्ये फॅमिली जास्त इमोशनली अजून इन्व्हॉल्व असतात, कारण त्या नियर डिअर वन, कोणाची आई असतात, कोणाचे वडील असतात, कोणाची भाऊ बहीण असतात. अशा वेळेला आपण सेम प्रोसेस फॉलो करावी लागते तुम्हाला. फर्स्ट तुम्हाला एम्पथी म्हणजे त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्यांना सगळं पूर्ण समजावून सांगितल्यानंतर तुम्ही हा विषय प्रत्येक पहिल्या 2-3 संवादामध्ये तुमच्या लक्षात येते की फॅमिली ऍक्च्युअली आता ह्यामध्ये खूप फरक असतो. अर्बन एरियामधून आलेली आहे का रुरल एरियामधून आलेली आहे, जॉईंट फॅमिली आहे का सिंगल फॅमिली आहेत. अशा फॅमिलीमध्ये त्यांची मानसिकता, त्यांची लँग्वेज म्हणजे कित्येक वेळेला ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या समोर बसता तर पहिली गोष्ट तुम्ही इंट्रोड्यूस करून करायचं की मी डॉक्टर झिरपे, मी गेल्या 20 वर्षापासून हृदयाला ICU मध्ये आहे, मी तुमचा ट्रीटिंग डॉक्टर आहे. मग त्यांना त्यांची नावं विचारायची, मग त्यांना त्यांचं नातं विचारायचं की बाबा तुम्ही आई आहात, वडील आहात, भाऊ आहात, बहीण आहात. त्यांना विचारायचं की तुम्हाला कुठली भाषा कळते, मराठी, इंग्लिश, हिंदी. डॉक्टरांनी इंग्लिशच बोलायला पाहिजे हा चुकीचा मत. समोरच्याला जर मराठी बोलत असेल तर तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. तुम्हाला मराठी येत नसेल तर तुमच्या ज्या कन्सर्नला चांगलं मराठी येतं त्याला घेऊन बसा तुम्ही. त्यामुळे त्याची लँग्वेज समजून घ्यायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही काही घेतलेलं आहे का, काही खाल्लेलं आहे का. ब्रेकिंग बॅड न्यूज ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीवर बघितल्या जातात आणि त्यानंतर मग तुम्ही हा विषय हळूहळू त्यामध्ये तुम्ही त्यांना खात्री द्यायला पाहिजे की बाबा जी काही बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट आम्ही तुमच्या पेशंटला ऑफर केलेली आहे, करत आहे आणि करणार आहे. तुम्ही डिसिजन म्हणजे तुम्ही डिसिजन घ्या किंवा कन्सेंट द्या किंवा न द्या, पण आमची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांना कधी असं फिलिंग यायला नाही पाहिजे की बाबा हे डॉक्टर्स आता ट्रीटमेंट विथड्रॉ करतात का, त्यांनी ट्रीटमेंट थांबवलेली आहे का, किंवा त्यांनी शोल्डर्स ड्रॉप केलेले आहेत का. तर इट्स अ प्रोसेस. म्हणजे इतक्या शॉर्ट ह्याच्यामध्ये सांगणं अवघड आहे, पण जेवढं शक्य तेवढं सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. येस सर, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन मला रोहित सरांना विचारायचं आहे. सर ऍक्च्युली देहदान आणि अवयवदान यामध्ये काय नक्की फरक आहे, आणि सांगली किंवा मिरज या एरियामध्ये त्यासाठी कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यासाठी काय सुविधा आहेत याबद्दल काही तुम्ही गाईड करू शकाल का? गुड आफ्टरनून एव्हरीबडी. सगळ्यात पहिलं म्हणजे लोकांना हा प्रश्न सगळ्यात पहिला पडतो की देहदान आणि अवयवदान ह्याच्यामध्ये फरक काय. तर जनरल टर्म मध्ये अवयवदान ह्याचा अर्थ जर आपण जोडाक्षर काढले तर अवयव म्हणजे आपण ऑर्गन डोनेशन करतोय, ह्याच्यात ऑर्गन्स डोनेट होत आहेत. तर हे प्रोसेस इट कॅन हे मृत्यूनंतरही असू शकते, मृत्यूच्या अगोदरही असू शकते. देहदान म्हणजे बॉडी डोनेशन, हे बॉडी डोनेशनचं प्रोसिजर हे आफ्टर डेथ असतो फक्त, म्हणजे हे मृत्यू झाल्यानंतरच असतो. अशामध्ये ह्याचा मेन आपण जर बघितलं तर फक्त रिसर्च पर्पजसाठी किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे पुढच्या जनरेशनला टीचिंग पर्पजसाठी म्हणा, किंवा कुठल्या कॉलेजमध्ये डिसेक्शन पर्पजसाठी म्हणा, किंवा कुठल्या मेडिकल रिसर्चसाठी, ह्या गोष्टींसाठी जर बॉडीचा वापर होतो तेव्हा आपण त्याला देहदान म्हणतो. त्यावेळेस आपलं शरीर मृत्यू झाल्यानंतर फक्त मेडिकल रिसर्च पर्पसेससाठी उपयोगी पडतं. अवयवदान म्हणजे ऑर्गन डोनेशन. ऑर्गन डोनेशन हे जसं मी बोलतो 2 प्रकारचं, एक बिफोर डेथ, एक आफ्टर डेथ. बिफोर डेथ म्हणजे जसे मॅडम आणि सरांनी आपल्याला सांगितलं, जे ब्रेन स्टेम डेथचे पेशंट्स असतात किंवा जे ICU मध्ये पेशंट्स असतात, अशा पेशंट्समध्ये बिफोर डेथचं एक प्रोसिजर असतो. त्याच्यामध्ये थोड्या ऑर्गन्स आपल्याला डोनेट करता येतात, जसे की किडनीज म्हणा, लिव्हर म्हणा, हे असे अवयव आपण बिफोर डेथ डोनेट करू शकतो. किंवा आफ्टर डेथ होणारा ऑर्गन डोनेशन म्हणजे कॉर्निया किंवा त्वचा आपली, हे मृत्यूनंतर डोनेट केलेले ऑर्गन्स. तर हे वेगवेगळे आहेत, देहदान आणि अवयवदान. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन मला डॉक्टर योगेश सरांना विचारायचं आहे. सर, कोणकोणते पेशंट अवयवदान करू शकतात, किंवा एखाद्या पेशंटला जर क्रॉनिक काही डिसीज असतील, शुगर असेल, BP असेल, काही एखादा पेशंट क्रॉनिक स्मोकर असेल, तर असे पेशंट अवयवदान करू शकतात का?
हा प्रश्न फार महत्वाचा आहे. जर एखाद्या माणसाच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाच्या याच्यानुसार जर बघायला गेलं तर अवयवदानाचे फॉर्म हे आता त्याच्यामध्ये कोणी वाढदिवसासाठी किंवा बाकीचे जे सामाजिक उपक्रम असतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अवेअरनेस लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी फॉर्म हे भरून घेतले जातात. पण बेसिकली ही अवयवदानाची जी प्रक्रिया आहे ती आपण फार समजावून घेणं फार महत्वाचं आहे. अवयवदान करत असताना किंवा देहदान करत असताना ज्या गोष्टीची आपल्या ह्याच्यामध्ये मृत्यूनंतर किंवा मृत्यूपूर्व कंडिशन ज्याच्यामध्ये ब्रेन डेथ किंवा ज्याच्या पेशंटच्या ह्याच्यामध्ये ज्या पेशंटची जी ब्रेनची प्रकृती त्याच्यामध्ये ती थोडीशी बऱ्याच प्रमाणात कमी होत चाललेली असती अशा पेशंटमध्ये तुम्ही जर देहदान किंवा ऑर्गन डोनेशन जर करत असाल तर त्यासाठी फार महत्वाचं असतं. अवयवदान करत असताना बेसिकली त्या ह्याच्यामध्ये पेशंटची किंवा पेशंटच्या नातेवाईकांची मान्यता ही फार महत्वाची असते. त्याच्याबरोबर जर अगोदर जर फॉर्म ह्या नातेवाईकांनी जर भरला असेल त्याच्यामध्ये आपण अवयवदान करत असताना जसं आता रोहित सरांनी सांगितलं की आपल्यामध्ये किडनी आहे, लिव्हर आहे, त्याच्याबरोबर आपण जे कॉर्निया किंवा हे जे दान आहे ते बऱ्याच प्रमाणात करू शकतो. तुमचा दुसरा प्रश्न होता की जर पेशंटला शुगर, बीपी हे जर आजार असतील आणि ते जर आजार नियंत्रणामध्ये असतील तर त्या आजारामुळे जर त्या अवयवाची इजा किंवा त्या अवयवाची हानी जास्त प्रमाणात जर झाली नसेल आणि त्याच्या ऑर्गन फंक्शन जी टेस्ट आहे त्या अवयवाची जर बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित मेंटेन असेल किंवा त्याच्यामध्ये समतोल जर असेल तर ते आपण ऑर्गन ह्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटसाठी डोनेट करू शकतो. क्रॉनिक स्मोकर असेल तर त्या पेशंटच्या ह्याच्यामध्ये स्मोकिंगच्या ह्याच्या कारणामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्या अवयवावरती बऱ्याच प्रमाणात इजा होते. जसं करून हार्टचे जे स्नायू आहेत त्यांची कमकुवता पुन्हा होणं. दुसरे म्हणजे फुफ्फुसाचे जे हे आहेत आजार त्याच्यामध्ये फुफ्फुसांचे आकुंचन प्रसरण कमी होणं अशा ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टीच्या कारणांमुळे बाकीच्या अवयवाचं ऑक्सिजन आणि ब्लड हे कमी पडल्याच्या कारणामुळे कधी कधी त्याच्यामध्ये हायपॉक्सिया किंवा बाकीच्या जे घटक पोषक द्रव्य जे आपल्या ऑर्गनला भेटली पाहिजे त्याच्यामध्ये जर समजा ह्या विशिष्ट प्रकारच्या आजाराच्या मुळे जर समजा त्याच्यामध्ये त्या ऑर्गनची जी कार्यक्षमता जर त्याच्यामध्ये कमी असेल तर काय वेळी याच्यामध्ये ऑर्गन डोनेशनचं आहे. पण बेसिकली जर प्रत्येक लोक हे अवयवदान करू शकतात हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन माझा झिरपे सरांसाठी आहे. सर एखादा पेशंट रेडी झाला ऑर्गन डोनेशन साठी तर ती प्रोसेस पूर्ण ह्याच्यामध्ये त्यामध्ये काही सामाजिक इश्यूज येऊ शकतात का किंवा त्याबद्दल तुम्ही हाताळलेले काही अनुभव किंवा तुम्हाला काय अनुभवला याबद्दल काही सांगू शकाल का? आपल्या समाजामध्ये मी सांगितलं ना सामान्य मनुष्य ऍज वेल डॉक्टरांमध्ये पण प्रचंड लॅक ऑफ नॉलेज आहे. त्यामुळं इश्यू तर येतात. आता त्यातले काही संवेदनशील इश्यू म्हणजे आता हा प्रोग्राम सोशल असल्यामुळे मी नाही जास्त डिटेलमध्ये जाऊ शकत पण कुठल्याही धर्मामध्ये असं म्हटलेलं नाही की तुम्ही अवयवदान करू नका. त्यामुळं कित्येक वेळेला काय होतं की ते जनरली त्यांचे धर्मगुरू असतात किंवा त्यांना ते कॉन्टॅक्ट करतात. अलीकडे आम्ही काय करतो की आम्ही त्यांनाच जाऊन भेटतो आणि हे सगळं नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो. कारण शेवटी एक धर्मगुरू 1000 लोकांना गाईड करू शकतो. तुम्ही मी एक ते 10 लोकांना गाईड करू शकतो. त्यामुळे आपण जर त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ही सगळी प्रोसेस समजावून सांगितली तर कित्येक वेळा ते फेवरमध्ये असतात. त्यामुळे धार्मिक इश्यू भरपूर आहेत समाजामध्ये. दुसरी गोष्ट की आपण नातेवाईकांबद्दल का बोलतोय. आता समजा आपण त्या सिस्टीम मध्ये जसं मॅडमने सांगितलं की हे सगळे MLC केसेस असतात बहुतेक वेळेला तर पोलिसांचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो. तर कित्येक वेळेला पोलिसांना पण तुम्हाला हे सगळं समजावून सांगायला पाहिजे. तर आम्ही काय करतो आम्ही कित्येक पोलिसांचे मिटिंग्स घेऊन त्यांना हे सगळं समजावून सांगतो की अवयवदान म्हणजे काय. कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल 1997 आम्हाला अजून आठवतं 11 एप्रिल 1997 मध्ये रुबिऑलमध्ये पहिलं कॅडावर ऑर्गन डोनेशन झालं होतं. ज्यावेळेला आम्ही पोलिसांना बोलवलं त्याला इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतात की ऑर्गन रिट्रिव्हलच्या आधी तुम्हाला तो इन्क्वेस्ट पंचनामा करून देन यू गो फॉर द ऑर्गन रिट्रिव्हल अँड देन यू गो फॉर द PM. तर ते पोलीस आला आणि त्यांनी बघितलं आणि तो म्हटलं हा पेशंट गेलेलाच नाहीये, तुम्ही डॉक्टर काय सांगताय मला. आम्ही म्हटलं अरे बाबा हा पेशंट ब्रेनडेड आहे, 2 वेळा सर्टिफाय केलेला आहे, हे सगळे डॉक्युमेंट. तो म्हटला शक्यच नाही, ह्याची छाती वर खाली होते त्यामुळे हा पेशंट गेलेला नाहीये. त्याने तिथून त्याच्या ACP ला फोन लावला. अहो रुबिऑल मध्ये डॉक्टर सांगतात की पेशंट गेलेला आहे पण पेशंटची छाती वर खाली होते. हे सर्वात महत्वाचे की तो व्हेंटिलेटरवर होता. व्हेंटिलेटर असल्यामुळं
ते छातीवर खाली होणारच होती. पण ब्रेनडेड पेशंटमध्ये फक्त मेंदू मृत असतो आणि बाकीचे सगळे अवयव चालू असतात आणि व्हेंटिलेटरमुळं लंग्स इन्फ्लेट होत असतात, डिप्रेशन, हे इव्हन पोलिसांना पण सांगणं, कारण ते पण आपल्यासारखेच आहेत. आपण त्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे शेवटी ते ECP आले, मग आम्ही त्यांच्याशी सगळं डिस्कस केल्यानंतर, आणि हे 1997 मध्येच घडलेलं नाहीये, त्यानंतर 5 ते 6 वेळेला अजून ह्या गेल्या 20 वर्षात ते घडलेले, आणि मला शुअर आहे घडत राहणार आहे. ह्याच्यामध्ये काहीही नवीन नाहीये. तुम्हाला त्यांना ती प्रोसेस सगळी समजावून सांगायला पाहिजे, त्यांच्या सुपिरियरला सांगायला पाहिजे, आणि अशा घटना अवॉइड करण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी रेग्युलरली रॅपो ठेवायला पाहिजे. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं, पोलीस असतात, पंचनामा असतात, त्यांना आपण सांगायला पाहिजे, धार्मिक गुरु, धर्मगुरू असतात, त्या सगळ्यांना आपण रॅपो करायला पाहिजे. नंतर कॉमन मॅन मध्ये पण प्रचंड, आता एक फॅमिली येऊन म्हणाले की सर आम्ही तयार आहे, पण आमची एक शंका आहे. तर मी म्हटलं काय शंका आहे? ते म्हटले समजा आम्ही लिव्हर दान करायचं ठरवलं आणि आमच्या नातेवाईकांची की पुढच्या वर्षी पुनर्जन्म झाला तर त्याला लिव्हर असणार का? आता हे काही काही ज्या आपल्या समाजामध्ये आहे की पुनर्जीवन होतो किंवा रिबर्थ होतो, आणि मग रिबर्थ झाल्यानंतर ही विल हॅव रिबर्थ विदाउट दॅट ऑर्गन, हे असे गैरसमज आहेत. त्यांना हे सांगावं लागतं समजावून की असं काही नसतं. आपण बॉडी क्रिमेटच करतो ना. समजा तुम्ही अवयदान नाही केलं तर तुम्ही क्रिमेट करणार, तुम्ही आपण त्याला अग्नी देतो म्हणतो, तर मग पुढच्या जन्माला आल्यावर तो कसं काय पूर्ण शरीर मिळणार? त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगाव्याच लागतात की रिबर्थ किंवा तुमच्या बॉडी डिस्फिगरमेंट किंवा पोलिसांमध्ये असलेले हे की मेंदूमृत असेल तरी तो पेशंट व्हेंटिलेटर असल्यामुळे छातीवर खाली होते, तुम्हाला प्रत्येकाला सांगावं लागतं. नाहीतर मग कित्येक वेळेला आम्ही अलीकडे काय करतो, ॲपनिया टेस्ट करताना नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्यांच्यापैकी एक जर एज्युकेटेड नातेवाईक असेल आणि त्याला ही सगळी प्रोसेस समजत असेल किंवा त्याला माहित असेल तर त्यासमोर ॲपनिया टेस्ट करायची. त्यांनी जर बघितलं की व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट केल्यानंतर तिथं काही रेस्पिरेशन नाहीये, मुवमेंट नाहीये आणि पेशंट निश्चित पडलेला आहे, तर कित्येक वेळेला त्यांची मानसिकता जास्त चांगल्यारीत्या तयार होते. इव्हन ते कित्येक वेळेला येऊन हात पकडतात आपल्या नातेवाईकांचा आणि तो वॉर्म असतो. मग ते म्हणतात की तुम्ही तर सांगताय आमचा पेशंट मेंदूमृत झालेला आहे, मग तो वॉर्म कसा काय, ते हात गरम कसा काय? कारण आपल्याकडे काय पद्धत आहे की पेशंट एक्सपायर झाला तर हातपाय थंड पडतात, पण ते डेट झाल्यानंतर ज्यावेळेला परफ्युजनच नसतं त्यावेळेला ते बंद होतात. पण इथं बाकीच्या अवयव सगळे चांगले आहेत, ब्लड प्रेशर 130/90 आहे, तर ते वॉर्मच असणार आहेत. किंवा म्हणजे काही अगदी रेअर मध्ये जर काही काळामुळे पेशंट कन्सेंट देत नाही तर ते 7-8 दिवस राहतात पेशंट, तर त्यांची बियर्ड, त्यांची दाढी येते, तर ते म्हणतात की तुम्ही तर सांगता की पेशंट मेंदूमृत झालेला आहे, पेशंट वाचणार नाहीये, तर मग आमच्या पेशंटला अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गैरसमजूतून होतात. तुम्हाला ती एंटायर प्रोसेस त्यांना समजावून सांगणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे कुठलाही धर्म म्हणत नाही तुम्ही अवयवदानामध्ये पार्टिसिपेट करू नका, कुठली तरी ज्युडिशरी किंवा पोलीस सिस्टीम म्हणत नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू नका. कुठलेही गैरसमज ह्या प्रोसेसमध्ये येत नाहीत. तुम्हाला कम्युनिकेशन हे त्यांच्याशी ठेवून त्यांना समजावून सांगायचं, कुठल्याही लेवलला चिडचिडपणा येता नाही कामा, पेशन्स लूज नाही करायचे, आणि असं गृहीत नाही धरायचं की व्हायलाच पाहिजे अवयवदान. ओके, एक चांगला अटेम्प्ट केला, समजा नातेवाईक नाही विलिंग तर नातेवाईक नाही विलिंग, तुम्ही त्यांना फोर्स नाही करू शकत. इव्हन त्यांना कन्सेप्ट पटला तरी त्यांनी कन्सेंट नाही दिली तरी तुमची बॉडी लँग्वेज ही त्यांच्याबरोबर पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. दॅट इज व्हॉट वी जनरली सी इन आवर प्रॅक्टिस. आणि असे प्रचंड केस आहेत, पण टाइम लिमिट असल्यामुळं थोडेसे मोजकेच आणि जे महत्वाचे तेवढे शेअर केलेले. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्वेश्चन माझा केतकी मॅम साठी आहे. मॅम, ऍक्च्युअली एखादा पेशंट आपण ब्रेन डेथ म्हणून डिक्लेअर केला तर त्याला पुढे काही टाइम लिमिट आहे का, की या लिमिटमध्ये त्याचं अवयवदान व्हायला पाहिजे, किंवा त्याला काही प्रोसेस आहे का? टाइम साठी काय मॅनेज करावं लागेल आपल्याला? जनरली एकदा आपल्याला पेशंट आयडेंटिफाय केल्यानंतर नेक्स्ट 24 to 48 आवर्स मध्ये हे सगळं व्हायला पाहिजे. कारण जसं जसं आपण कृत्रिमरित्या परफ्युजन, जसं सर म्हणाले की परफ्युजन मेंटेन करत असतो, किंवा आपण जे औषध देऊन ब्लड प्रेशर, पल्स, हार्ट रेट हे सगळं मेंटेन करत असतो, व्हेंटिलेटरद्वारे श्वासोश्वास चालू असतो. पण काही नॅचरल प्रोसेसेस असतात, जसं की ब्रेनस्टेम जो एरिया आहे त्याच्यामधून काही नॅचरल हॉर्मोन्स, केमिकल सिक्रेट होतात, ज्याच्यामुळे हळूहळू शरीरातले क्षार असतात जसं सोडियम, पोटॅशियम, त्यांचं संतुलन बिघडायला लागतं, किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशरवरती वगैरे इफेक्ट व्हायला लागतो. सो एक्झॅक्ट कट ऑफ असं म्हणता येणार नाही, पण ऍज अर्ली एज पॉसिबल आपण त्याचा डिसिजन घेऊन प्रोसीड केलेलं बेस्ट राहतं.
ओके, थँक्यू मॅम. नेक्स्ट क्वेश्चन माझा पुन्हा झिरपे सरांसाठी आहे. सर एक खूपच सेन्सिटिव्ह इश्यू असा आहे की बिलिंग डिपार्टमेंट, बिलिंगची प्रोसेस. तर मग जे पेशंट अवयवदानासाठी तयार होतात तर त्यांच्या रिलेटिव्हना काही एक्स्ट्रा पे किंवा त्याच्या बिलिंगची प्रोसेस नक्की काय असते किंवा त्यांना काय गाईड करायला लागेल आपल्याला? नाही, आता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, हे सगळे नियम सगळे हॉस्पिटलला लागू आहेत. म्हणजे कुठलं हॉस्पिटल फेवर करते असं समजू नका. हे गव्हर्नमेंटचे नियम आहेत की ज्याला तुम्ही ब्रेनडेड एखाद्या पेशंटला डिक्लेअर करता आणि फर्स्ट ॲपनाय टेस्ट करता, म्हणजे तुम्ही कन्फर्म केलेले, नातेवाईकांनी कन्सेंट दिलेली आहे, त्या वेळेपासूनचं जे बिल असतं, म्हणजे त्या क्षणापासून त्या टाइम पासून जे पुढचं सगळं बिल, ऑर्गन डोनेशन हो किंवा ऑर्गन डोनेशन न हो, हे बिल हे हॉस्पिटल बेअर करतात. आणि हॉस्पिटल बेअर करतं म्हणजे गव्हर्नमेंटचे नियम आहेत, कुठल्याही हॉस्पिटलचे प्रायव्हेट नियम नाहीत, हे हॉस्पिटल बेअर करतं. तेव्हा आम्ही नेहमी सांगतो की नातेवाईकांना की तुम्ही व्हॉलेंटरी डोनेट करताय, तुम्ही चांगलं समाजकार्य करताय, तर तुम्हाला खर्च पडेल असं शक्यच नाहीये. त्यामुळे त्यांना ऍश्युरन्स दिला जातो की इथून पुढे जो 24 तास 48 तास किंवा काय वेळेला जास्त पण लागू शकतो, तो जो खर्च आहे मेंटेनन्ससाठी, की ज्याच्यामध्ये बरेचसे ड्रग्ज असतात, बरेचशा प्रोसिजर असतात, तर तो सगळा खर्च हा हॉस्पिटलतर्फे बेअर केला जातो. त्यामुळं ही गोष्ट खर्चिक आहे किंवा ह्याच्यामध्ये नातेवाईकांना खर्च पडेल किंवा त्यांच्याकडनं एक्स्ट्रा पेमेंट घेतलं जाईल असं मुळीच नाहीये. एखादा जर चांगलं काम करत असेल तर त्याला कधीही कुठेही चार्ज लावलं जात नाही. आणि सर्वात महत्वाचा, हा रुबियोचा नियम नाहीये, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रूल आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर दे फॉलो धिस प्रोटोकॉल. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन ऍक्च्युली मला रोहित सरांना असं विचारायचं आहे की एखादा पेशंट घरी असेल, बेडरिडन असेल, कोणीतरी एजेड पेशंट असेल आणि जे पेशंट असे घरी एक्सपायर होतात, डेथ होतात, तर त्या पेशंटसाठी डोनेशनची काय प्रोसेस आहे, पण कोणकोणते ऑर्गन त्यांचे घेऊ शकतो कार्डियक डेथ नंतर? तर भरपूर ठिकाणी पेशंट असतात असे ज्यांना घरी होम केअर ट्रीटमेंट चालू असतं. वृद्ध पेशंट असतात घरी अटॅक होऊन पेशंट मृत्यू पाहू शकतात किंवा त्यांना मोठा आजार असेल आणि घरीच ट्रीटमेंट चालू असेल, तर अशा पेशंटला पुढे ऑर्गन डोनेशनसाठी काय प्रोसेस आहे का हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी भरपूर वेळेस आपण माहिती काढू शकतो. आपण हे माहिती म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं घेऊ शकतो किंवा जवळचे जे मोठे हॉस्पिटल असतात, जसं देहदानसाठी आपल्याकडे शासकीय रुग्णालय मिरज इथं एक ऑप्शन असतो, तिथं आपण एक फॉर्म भरून आपण माहिती देऊ शकतो त्यांना. तसंच देहदानसाठी आपण भारती हॉस्पिटल मध्ये आपण फॉर्म भरून तिथं माहिती देऊ शकतो. अशा वेळेस मृत्यू घडल्यास आपल्याला त्यांना माहिती द्यावी लागते की असं असं घडलेलं आहे. त्यांच्याकडनं टीम येऊन पुढचे प्रोसिजर सगळे चालू करतात. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की भरपूर लोक ऑर्गन डोनेशन रॅलीज मध्ये पण ऑर्गन डोनर कार्ड भरतात. तर अशा वेळेस त्यांच्याकडे ऑर्गन डोनर कार्ड जपून ठेवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. भरपूर हॉस्पिटल असतात, जसे की आय हॉस्पिटल्स असतात, त्यांच्याकडे कॉर्निया डोनेशनचे कार्ड्स असतात. तर असे कार्ड्स त्यांना जपून ठेवावे लागतात. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात. मृत्यू घडल्यास घरी ते लगेच इन्फॉर्मेशन देऊ शकतात. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ते हॉस्पिटलची टीम येऊन ते ऑर्गन हार्वेस्ट करून जाते. आता आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बॉडी डिस्फिगरमेंट किंवा बॉडीला म्हणजे एस्थेटिक किंवा बॉडीच्या कंडिशन मध्ये काही म्हणजे पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना वाईट वाटणार असं काय घडत नाही. सगळं रिस्पेक्ट देऊन त्या बॉडीला ट्रीट करून हे सगळं पुढचे प्रोसिजर घडतात. तर अशा प्रकारे मृत्यूनंतर जर आपल्याला असं काही आलं तर आपण देहदानसाठी 2 म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये किंवा मोठे जे इन्स्टिट्यूशन्स असतात जसे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स, तिथं आपण बॉडी डोनेशनसाठीचे कार्ड असतात ते भरून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. तसंच ऑर्गन डोनेशनसाठी प्रत्येक गावात किंवा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे ऑप्शन्स असतात ज्या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो ऑर्गन डोनेशन. जसं सांगली डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला सेवा सदन हॉस्पिटलला आपण ऑर्गन डोनेशनसाठी कार्ड भरू शकतो आणि पुढची आपण प्रोसिजर त्याप्रमाणे त्यांना इन्फॉर्म करून डॉक्टर्सची टीम घरी येऊन हे सगळं पुढचे प्रोसेस हँडल करतात. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर मयुरेश, मी 2 मिनिटं बोलू का? येस सर. मयुरेश, आपण कन्फ्युजन नाही करायला पाहिजे देहदान आणि ऑर्गन डोनेशन मध्ये. ओके आता जे डॉक्टर रोहितने सांगितले ते देहदान, जर घरी कुणाचा मृत्यू झाला आजारामुळे काय तर ते देहदानासाठी हे करू शकतात, त्याचं प्लेजिंग वेगळं आहे. आणि जे तुम्ही अवयवदानाचं प्लेजिंग करता
ते दुर्दैवाने जर कोणी ऍक्सिडेंट झाला किंवा काही कारणाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर ते प्लेजिंग कार्ड हे फॅसिलिटेटिंग कार्ड म्हणून वापरलं जातं. ती कन्सेंट नसते. तुम्ही नातेवाईकांना कन्व्हिन्स करायला म्हणू शकता की बघा हे तुमच्या नातेवाईकांनीच प्लेज केलेलं आहे की अवयवदान करा, पण कन्सेंट ही नातेवाईकांचीच लागते. प्लेजिंग इज नॉट अ कन्सेंट. त्यामुळं प्लेजिंग इज यूज फॉर द फॅसिलिटेटिंग, म्हणजे तुम्ही नातेवाईकांना समजा ते काही कारणाने तयार नसेल तर त्यांना कन्व्हिन्स करायला वापरू शकता. त्यामुळं ते प्रकार प्लेजिंग हा सपोर्टिव्ह आणि फॅसिलिटिंग आहे. ऍडव्हान्स विल 2018 मध्ये मार्च मध्ये ऍडव्हान्स विल सुप्रीम कोर्टने अग्री केलेला आहे, पास केलेला कायदा. ऍडव्हान्स विल असेल तर कॅन बी कन्सिडर ऍज अ कन्सेंट. त्यामुळे ऍडव्हान्स विल, प्लेजिंग किंवा प्लेजिंग कार्ड आणि जर तुम्ही तिसरा कन्फ्युजन करताय सर्क्युलेटरी डेट. सर्क्युलेटरी डेट नंतर ऑर्गन डोनेशन हा कम्प्लिटली वेगळा सब्जेक्ट आहे. सर्क्युलेटरी डेट म्हणजे आतापर्यंत आपण सर्वजण बोलतोय हे ब्रेन डेट झाल्यानंतर ऑर्गन रिट्रिव्हलची, पण सर्क्युलेटरी डेथ झाल्यानंतर पण ऑर्गन रिट्रीव्ह करतात. पण ती प्रोसेस अत्यंत स्किल आहे, क्लिष्ट आहे. आता पण नको बोलायला, नाही तर सगळं कन्फ्युजन होईल. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त आता घेत नाही. पण ध्येयदान, ऑर्गन डोनेशन आणि प्लेजिंग हे अगदी क्लिअर लोकांपर्यंत जायला पाहिजे. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. याच रिलेटेड मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा असा होता की समजा माझ्याकडे ऑर्गन डोनेशनचं कार्ड आहे, ऑर्गन डोनर म्हणून मी कार्ड सगळं प्लेज केलेलं आहे, ते माझ्याकडे कार्ड आहे, तर तेवढं इनफ आहे का की माझे ऑर्गन डोनेट करण्यासाठी, की पुन्हा कुणाची तरी कन्सेंट किंवा हे आवश्यक आहे ज्यावेळी ऑर्गन डोनेशन करायला लागतं त्यावेळेला? मी आत्ताच सांगितलं ऑर्गन डोनेशनचे प्लेजिंग कार्ड. आता गव्हर्नमेंट एक ऍक्टिव्हिटी रन करते, माय गव्हर्नमेंट ॲट माय गव्हर्नमेंट. यू गो अँड प्लेस दॅट की आय एम विलिंग टू डोनेट माय ऑर्गन, बट दॅट इज कन्सेंट फॉर फॅसिलिटेटिंग. म्हणजे दुर्दैवाने जर काही घटना घडली तर नातेवाईकांची कन्सेन्स इज मस्ट. पण समजा नातेवाईक काही कारणाने डायलेमामध्ये असतील किंवा ते रिफ्युजल मोडमध्ये असेल तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायला हे वापरू शकता की बाबा लुक, तुमच्या नातेवाईकांनी धडधाकट असताना त्यांनी एक इच्छा प्रकट केलेली, तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या, पण यू कॅनॉट टेक इट दॅट एज अ कन्सेंट. त्यामुळे प्लेजिंग इज नॉट अ कन्सेंट. प्लेजिंग इज लाईक युअर विश, युअर विल. ओके, थँक्यू सर. एक पूर्ण पॅनलसाठी माझा असा क्वेश्चन आहे की मी आता सध्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, पण माझी डेथ जर कोणत्या तरी दुसऱ्या राष्ट्रामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये झाली तर त्यासाठी काही वेगळी प्रोसेस आहे का, किंवा त्यासाठी काय करावं लागेल, किंवा दुसऱ्या कुठल्याही स्टेटमध्ये ऑर्गन डोनेशन पॉसिबल आहे का? असं सर्वांसाठीच आहे, तुम्ही आन्सर करू शकता सर, नो इश्यू सर. ध्येयदान आहे, सॉरी, अवयवदान तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये करू शकता, कुठल्याही देशामध्ये करू शकता. म्हणजे कित्येक वेळेला भारतामध्ये टुरिस्ट येतात आणि ते ब्रेनडेड होतात, तर त्यांचं पण कन्सेंट, व्हिडिओ कन्सेंट घेऊन ती रेकॉर्ड करून पण अवयवदान झालेले. नेपाळमधल्या महिलेचे झालेले, स्पेन मधले झालेले, रशिया मधले झालेले, अमेरिकेतले झालेले. तसेच काही इंडियन्स अमेरिकेत आहेत त्यांचं पण झालं, कारण कित्येकाला फॅमिलीज इमिजिएटली अवेलेबल नसतात. समजा काही कारणाने तो महाराष्ट्रातला गृहस्थ जर चेन्नईत गेला तर प्रोसेस इज सेम की तुम्हाला कन्सेंट द्यायला पाहिजे. कन्सेंट झाल्यानंतर तुम्ही ते 2 ॲपने टेस्ट करायला पाहिजे अँड डिक्लेअर करून यू प्रोसेस द, बिकॉज नॅशनल वेटिंग रजिस्ट्री इज सेम. त्यामुळे सुरुवात करताना सांगितलं की गव्हर्नमेंट इज डुईंग द गुड जॉब. ट्रान्सपरंट सेंट्रल नॅशनल रजिस्ट्री आहे, ती काय महाराष्ट्रासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी वेगवेगळी नाहीये. त्यामुळे प्रोसेस इज सेम. आणि हे प्लेजिंग कार्ड तिथं पण हे करू शकतात, म्हणजे फॉर कन्व्हिन्सिंग द फॅमिली. पण कन्सेंट ही फॅमिलीचीच लागते. आता त्यामध्ये गव्हर्नमेंटने अजून केले की पूर्वी आई वडिलांची किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांची लागायची, पण आता नेक्स्ट स्कीम मध्ये ग्रँड पॅरेंट्स पण केलेले, ग्रँड सन्स पण. सो गव्हर्नमेंट इज एक्सपांडिंग झोन की जेणेकरून ती प्रोसेस थोडीशी मोकळी व्हावी. पूर्वी ती अगदी म्हणजे मिस्टर असतील तर मिसेसची सही असल्याशिवाय व्हायचंच नाही. पण आता आई वडील, भाऊ बहीण किंवा त्यांची मुलं, नातवंड, ह्या सगळ्यांना पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे की काही कारणाने जर आपल्याला अवेलेबल नसतील तर आपण त्यांची कन्सेंट घेऊ शकतो. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन माझा योगेश सरांना आहे. योगेश सर, आपण कोणकोणते अवयव दान करू शकतो त्याबद्दल काही गाईड करू शकाल का? मोस्टली अवयवदानामध्ये बऱ्याच प्रमाणात असं जर बघायला गेलं तर आपण जे आपल्या ह्याच्यामधली लिव्हर आहे, त्याच्यानंतर किडनीज आहे, त्याच्यानंतर बाकीचं जर बघायला गेलं तर त्वचा आहे, कॉर्निया आहे, असे बरेचसे घटक याच्यामध्ये आपण अवयवदानामध्ये हे करू शकतो. पण लिव्हर दान आणि त्याच्यामधला जो भाग आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात, जास्त प्रमाणात अंगीकृत केला जातो. आणि सगळ्यात जास्त जर इंडियन सिनारिओमध्ये जर बघायला गेलं तर भारतातील
लोकसंख्येच्या ह्याच्यानुसार जर रजिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जे वेटिंग लिस्ट आहे संयमता, त्याच्यामध्ये मोस्टली लिव्हर आहे, त्याच्यानंतर सेकंड किडनी आहे, त्याच्यानंतर हार्ट आहे, त्याच्यानंतर मग बाकीचे लंग्स पण आहेत. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असं बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. मोस्टली लिव्हर, किडनी आणि त्याच्यानंतर हे जे लंग्स आहेत आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो, अवयवदान करू शकतो. ओके, थँक्यू सर. सगळ्यांचेच मी पुन्हा एकदा आभार मानतो. सगळेजण जॉईन झालात या सब्जेक्टवर डिस्कशन करण्यासाठी. त्याबद्दल सगळ्यांचे थँक्स फॉर ऑल. आणि एक सगळ्या पब्लिकसाठी असं मी सांगू इच्छितो की सध्या सेवा सदन हॉस्पिटलमध्ये ऑर्गन रिट्रायवलची प्रोसेस आपण चालू केलेली आहे. आजूबाजूचे हॉस्पिटल तसेच सगळ्या पब्लिकसाठी जर कोणी असे पोटेन्शियल ऑर्गन डोनर असतील तर त्यासाठी तुम्ही हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवरती किंवा इमर्जन्सी नंबरवरती किंवा मी डॉक्टर मयुरेश दातार आणि आमच्या मीनाक्षी म्हणून आहेत ज्या ऑर्गनायझेशनचं काम करत आहेत त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला जी काय मदत लागेल ती आम्ही करू. थँक्यू ऑल.